नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। लेकिन व्हिडिओ में आगे जाने से पहिले मला एक व्हिडिओ खूप लोकांनी पाठवला, म्हटलं सोम भाऊ यावरती तुम्ही बोललं पाहिजे। म्हणजे भाई 100% बोलणार ना भाई, या विषयावरती वार्तालाप एक विषय 101% करणार ना भाई। पहिले तुम्ही व्हिडिओ बघा, याला वन साइड सुरुवातीलाच खच्ची करू। डेटा 99.99% किडे मारतात, 0.1% किडे जीवतात ना, ते म्हणजे सुरतचा वास। सुरतची तर नाही चक्क प्राण्यांसोबत केली, ह्याला कुत्रा बोलले, मांजर बोलले, किडा बोलले, चोकोचे बोलला, चुरडलो चोकोचे बोला, लेंडी यायला शकाला का तुमच्या पेन्सिलने काढली चिचुंदरी कुठली, काय पण बोलती निवळ येड्यासारखं। अरे बाबा 2 वर्षापूर्वी तो सूरज चव्हाणचा रोस्ट केला, त्याच्यावर मी आज पण ठाम आहे, कारण तो त्याच्या व्हिडिओजला घेऊन होता। त्याचे व्हिडिओज आज बी कोणी पाहिले, अक्कल जर असेल तर कवटीमध्ये चक्कर मारायला जाईल, कळणार नाही ते काय चाललंय समोर। पण बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावर जेवढे पण लोक त्याला सपोर्ट करताय, हे त्याला ॲज अ पर्सन म्हणून करताय, कारण त्या बाकीच्या लोकांमध्ये त्याची पर्सनॅलिटी रिअल वाटते आणि तो चांगला माणूस वाटतो म्हणून। अरे बाबा व्हिडिओ बद्दल बोलणं, माणसाबद्दल बोलणं वेगवेगळं येणार आहे रताळ्या। आधी मला असं वाटायचं भेंडे पिक्चर दाखवताना ते सुरुवातीला सांगतात ना, याचा आणि वास्तविकतेचा काही संबंध नाही वगैरे, मला असं वाटायचं कॉमन सेन्स आहे। पण मला तुला पाहिल्यानंतर कळलं का तो अर्ध्या माणसांसाठी ते सांगावं लागतं। नाही तुझ्या अर्ध्या माणसं पण सुपरमॅन बघतील ना, घालतील पॅन्टीवर चड्डीन फिरतील डोंगरवर करून, गाव भर कुठली। हा एकच नाही, असे भरपूर क्रिएटर आहेत जे सूरजला काय बोलले, काही लोक बोलली, अरे म्हणजे लई लोक त्याच्या व्हिडिओज बद्दल बोलली ना बाबा। अरे तू काय इसको मैं क्या करू रे, साले को बम से उड़ा दूंगा। खरंच मित्रांनो, मला यांच्या मानसिकतेची क्यू येते, यांची मानसिकता कशी बदलते। आमच्या मानसिकतेची क्यू येते या क्लीन शेवट घुबडाला। अजून बोललो असतो ना जातील बुबुळ कपाळामध्ये, बस गप। मंडली मेन विषय, मेन पार्टी अपना टॉपिक कैसा है भाई, घनू भाई जो है, घनू भाई का अंदर जाने के बाद छोटा पुड़ारी का मोटा तुतरी हो गया एकदम अचानक भयानक, क्योंकि उधर जाने के बाद घनू भाऊची जी गंमत चालू झालेली मी तुम्हाला सांगतो, गडी रंगातच आलाय एकदम पाखरू आपलं। कमाल झालं मग मार्केटमध्ये ना आता घनू भाऊ लव्स निक्की, ये प्रकरण तो क्लियर है। घनू भाऊ का प्यार तो है, अभी वो बहन भाऊ का प्यार है, रक्षाबंधन मैटर है कि क्या कौन सा। मेरे को देखो रितेश दादांना पण प्रश्न पडला होता भाऊच्या धक्क्यामध्ये नाही का, कि बाबा ये चुम्मा चाटी तो हुआ इनका गाल पे पप्पी बिप्पी, पर ये क्या विषय पता नहीं, दिखा नहीं वैसे कुछ। आम्ही बहीण भाऊ आहेत। अच्छा बहीण भाऊची किशी, पण तसं वाटलं नाही, ती गोष्ट वेगळी। छोटा पुढारींना बिग बॉसच्या अगोदर ते भाषण मध्ये वगैरे फेमस झाले, अचानक भयानक मध्यंतरी मी ते लोकसभा निवडणुकीचे रिझल्ट लागले, ते टीव्ही वाल्यांनी भाऊला घंटा वाजवायला ठेवलं होतं, तिथं चालू होतं घनू भाऊचं दिवसभर नुसतं पीप हंटानं वाजव घंटा दिवसभर, ते इलेक्शनच्या दिवशी ते काय बाबा। मग मी गेलो घनू भाऊंच्या इंस्टाग्राम वरती आणि मग मला प्रश्न पडला की मी का झक मारली, कारण मी जेव्हा घनू भाऊंच्या इंस्टाग्राम वरती गेलो, एक वेगळंच त्यांचं रूप दिसलं मला। सुनो जी, आज से मैं कुछ नहीं करूंगी, काहे ना कभी, क्योंकि नहीं हर से मैं एक चालतं फिरतं कार्टून नेटवर्कचं एखादं कॅरेक्टरच वाटतात मला घनू भाऊ, कारण लिपसिंग पण त्यांना धड पूर्ण व्हिडिओमध्ये गाणं ओट भलतीकडे चालले, नुसतं हात हलवतोय, नुसते हात हलवतोय, फुल व्हिडिओमध्ये हात हलव्या व्यक्तिमत्व वाटतंय मला कधी नव्हतं। अरे लिपसिंग पण करता येईना बाबा, ओठ कुठं चालली, ते गाणं कुठं चाललं, हा हाताचं वेगळंच काय चाललंय, काय विषय, अरे बाप रे बाप। लिपसिंग जमेना लिपसिंग, अरे ज्याच्यावरती टिकटॉकर लोकांनी पोळ्या बाजू गाड्या घेतल्या, 3-4 धंदे बिंदे उभे केले, बैला आपल्या लिपसिंग भी आहे ना। व्हॉट इज दिस यार, व्हॉट इज दिस, यू आर सो मच क्यूट। अब्दुल रोजिक का 17वां कॉपी फ्रॉम महाराष्ट्र, यू आर व्हॉट इज दिस, दिस इज नॉट वर्किंग। तो शुरू करें। याचं पण आणि लिपसिंगचा गाण्याचा मैंने ये सोचा था हम इतना, आणि त्याचं वेगळंच चाललंय। ओठ बाबा, ओठांचं काय मॅटर आहे, ओठ ब्लर करून टाक। व्हिडिओ टाकत असताना ओठ ब्लर करून टाकायचा म्हणजे कळणार नाही, क्योंकि वो अलग ही चल रहे हैं। असं वाटतंय कोरियन पिक्चरला युगांडियन भाषेतले सबटायटल लावलेत, कुछ नहीं समझ रहा है मेरे को। आणि गाणं काय की मेरे महबूब मेरे सनम, आणि पूर्ण गाण्यामध्ये सॅल्यूटचा आणि मैंने ये माना था किंवा मेरे महबूब मेरे सनम, कुछ संबंध है क्या, कुछ संबंध नहीं है। ये पूरे गाने में सैल्यूट कर रहे 56-55 बार, अरे काय लावले। असं बघून मग मला दया येते, मग मला ना 2 मिनिटाचे डबे पालसर करावेसे वाटतात बरं का। मग तुम्ही मला बोलता सोमबोतो असं का बरं बोल, अरे देखो यार तुम्ही मेरे को, मला असं वाटतं ना रील वेगळ्या गाण्यावर बनवली होती आणि ऑडिओ वेगळ्याच गाण्याचा ऍड केलेला आहे, एकदम कॅरेक्टर विषय झालेला आहे। घनूबाईंच्या विषयामध्ये आपण बोलणारच आहोत मित्रांनो, मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं सगळं घर जे आहे हे घनूभाऊंना इग्नोर करतं कधी कधी, तसं इथनं पुढे मी जे काय सांगतोय त्याला पण तुम्ही इग्नोर करा, मनावर येऊ नका, समजलं का तुम्हाला।
यांच्याबद्दल चर्चा करत राहताना आपण बोलतच राहणार आहोत मित्रांनो. मात्र जर तुम्ही बोर होत असाल तर मी तुमच्या समस्येचं समाधान तुमच्यासाठी घेऊन आलोय. मी तुम्हाला सांगतो जगाच्या नंबर 1 गेमिंग प्लॅटफॉर्म बद्दल, अर्थात परिमॅच बद्दल, जिथे असंख्य फर्स्ट क्लास गेम्स तुमची वाट बघताय. इथे केवळ मजाच नाही तर तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता. परिमॅच वरती प्रत्येक प्लेयरचं स्वप्न जाय खरं होतं, कारण 5000 पेक्षा जास्ती गेम्स इथे तुमची वाट बघताय, ज्याचा मिनिमम एंट्री पॉईंट फक्त 200 रुपये आहे. बेस्ट पार्ट यांचा लाइटनिंग फास्ट विड्रॉल्स आहे. एका क्लिकमध्ये टचकन सगळे पैसे आहेत ते तुमच्या बँकमध्ये येतात. आणि चेरी ऑन टॉप म्हणजे एव्हिएटर गेम साठी तुम्हाला परिमॅच जो आहे इन्व्हाइट करतोय, कारण एकदम एक्साइटमेंट आहे आणि इथे सुद्धा मोठी रक्कम जिंकायचा तुम्हाला चान्स असतो. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आताच परिमॅच वरती जा आणि 15,000 रुपयांपर्यंतचा बोनस जो आहे हा सुद्धा तुमची वाट बघतोय. आणि एवढंच नाही, एव्हिएटर गेम साठी तुम्हाला रेन ड्रॉप सुद्धा फ्री मध्ये मिळतोय. फ्री पेट्स तुमची वाट बघताय, नोटिफिकेशन दिली फ्री पेट्सचा उपभोग घ्या आणि परिमॅच वर जाऊन दनादन पैसे जिंका. सो आता चौवक्त जाया ना करे, डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये मी परिमॅचची लिंक दिली, त्यावरती क्लिक करा आणि आपला पैसे जिंकायचा प्रवास जो आहे हा चालू करा. अरे कोण गेले त्या बिग बॉसच्या घरामध्ये? ज्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये जायच्या अगोदर घरून भाऊचे असे व्हिडिओ पाहिले असतील, मी तुम्हाला सांगतो त्यांच्या मानसिकतेचं काय झालं असेल. अरे बाबा हे काय आम्हाला सावे आणि ते कसंच शी हे पुष्पा होतं हे निवळ फुसकं वाटतंय. आणि हे गौतमी पाटीलांना बोलले होते ते मध्यंतरी, त्यांची हे सगळी ट्रॉमाटायझिंग गोष्ट झाली होती की बाबा ताई तुम्ही लावणीमध्ये अश्लीलतेचा प्रकार करताय, महाराष्ट्राचं बिहार आम्ही झालेलं कपून घेणार नाही. आणि हे काय मग हे काय? अरे बाप रे बाप. गणभाऊ मध्यंतरी ते कॉन्ट्रोवर्सी मध्ये गौतमी पाटलांना म्हटली होती की तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करताय. आता गौतमी पाटील महाराष्ट्राचा बिहार करते ना करते दॅट आय डोंट नो, दॅट आय एम लिस्ट इंटरेस्टेड इन टू, बट गणभाऊ तुम्ही महाराष्ट्राचा डायरेक्ट कार्टून नेटवर्क करताय हे मात्र 100% खरं आहे. कारण काय तो डान्स होता शेवटी तिचे काय केलं ना, एकदम नोबिताची आठवण आली मला. मग हे मराठी सिंचनला जेव्हा विवोच्या घरामध्ये गेले त्याच्यानंतर निक्कीच्या त्याची जवळीक वगैरे वाढायला लागली. बघ एक तर गोष्ट क्लिअर आहे ॲज अ व्ह्यूअर जी मला वाटतं की गणू भाऊंना स्वतःचा गेम प्लॅन नाहीये. ते अरबाज भाई निक्की भाईच्या मध्ये कुठेतरी काहीतरी इकडनं करू तिकडनं करू वगैरे करतात आणि तेच म्हणजे आहे ते दोघांचाच ते गेम प्लॅन पुढे कंटिन्यू करतात आणि ते फक्त भारी शब्दामध्ये असं करून बोलतात. मग ते वजन वाटतं एवढं माझं असं ठळक ऑब्झर्वेशन आहे. जे पण बिग बॉस मराठीचे प्रोमोज बनवतात ना, व्हायकॉमची टीम असेल किंवा जिओ सिनेमाची, अरे भावांनो तुम्ही करून टाकलाय. तुम्ही प्रत्येक प्रोमो बघा यांचा. मी सांगतो जो बिग बॉस बघत नाही तो हे प्रोमो पाहून बिग बॉस बघा ना. अरे बापरे एवढी खतरनाक लेवलचं डोकं आणि ती एडिटिंग काय आणि ती म्युझिक आणि मग ते शॉर्ट. झुटा भावणीच्या नावाचा धब्बा आहे तू. अगं ग ऑस्कर लेवलचे प्रोमो आहेत सगळे, ऑस्कर लेवलचे प्रोमो. तुझं प्रेम भेटलं ना तुझं प्रेम भेटलं का मी कुठं बी जगीन. अरे ग बाय ग माझं ग लेकरू ते. मग या बेंटेनला 10-15 दिवस उपाशी ठेवा आणि त्याला तडफडून भूक लागली का त्याला त्या प्रेमपोळी खायला द्यावी. ती पोळी आणि प्रेम आणि घे कालून खा प्रेमपोळी. हा तुझं प्रेम भेटलं का मी कुठं बी जगीन. अरे काय डायलॉग लावले निवळ. ती निक्की पण तोंडात ते मुरमुरी उडवल्यासारखं हो करते काहीतरी याच्या डायलॉगवर. बापरे काय लावलंय हे मध्ये. घनश्याम भाऊंचा कुठला पण व्हिडिओ जर तुम्हाला दिसला मी तुम्हाला सांगतो चुकून पण कमेंट वाचू नका. लोकांची सगळी क्रिएटिव्हिटी जी बाहेर आलेली आहे त्या कमेंट सेक्शन मध्ये. डू नॉट रीड द कमेंट इन द एनी केस ऑफ द कॅलॅमिटी, डोंट. आणि मग जेव्हा मध्ये गेले वो बंधू हमारे, वो भैया का हो गया है तुमको. हिल्स घालता. अरे बाबा छोटा पुढारी नेता वगैरे म्हणून गेले, तुम ऍज अ लीडर अंदर गए हो, हिल घालून चालतायत ते मध्ये. निक्की काय प्रगती आहे पण छोटा पुढारी का छोटा चेतन हो गया है अंदर जाके. हिल पहन के ऐसा रैंपॉक सीख रहा है. कहाँ गया हमारा तरुण तड़पदार नेतृत्व जो ऐसा बोल के एकदम ऐसा आमदार गिराता था. ये क्या हो गया है. खुद बदकन गिर जाओगे हिल पहन के भैया. अरे बाप रे बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावर माणसं मग मध्ये गेल्यानंतर काय होतं गणू भाऊ कोणाला बी नडून देता. गणू भाऊला अचानक भाई ना काय होतं आय डोंट अंडरस्टँड फ्रॉम द पास्ट वीक नडानडीचा विषय करून टाकतात गणू. पॅडी भाऊंना नडून गेले होते. पॅडी भाऊंना जबाबदारी अशी दिली होती की हॉल बिल साफ ठेवलं पाहिजे. पॅडी भाऊनं निक्कीताईला 10 वेळेस सांगितलं होतं तुझं सामान घे आणि तू तुझ्या जागेवर ठेवून दे. निक्कीताई ऐके ना, शेवटी पॅडी दादांनी एकदम बरोबर केलं. ठीक आहे बाबा मी उचलून ठेवतो. तर त्यांनी चांगलपणाने ते सामान स्वतःहून उचलून ठेवलं. अरे बापरे हाला कळलोळ त्या विषयावरनं. चुकीच्या पद्धतीने ऍक्शन घेताय ना, मग डायरेक्ट तुम्हाला त्याची प्रायव्हसी असते तशी त्यांना असते. प्रायव्हसी हॉलमध्ये ठेवतो आपण. निक्कीताईंचं असं म्हणणं होतं का ती माय प्रायव्हसी. आणि मग हे आले निक्कीताईंचे राईट हँड छोटा चेतन इन द कॉन्व्हर्सेशन इन बिटवीन. ते पॅडी भाऊंना नडून गेले. प्रायव्हसी हॉलमध्ये ठेवतो आपण. काय डायलॉग प्रायव्हसी हॉलमध्ये नीट ठेवतो का. एकदम बरोबर आहे. अरे पैसे कोण राखताय प्रायव्हसी हॉल में जाके. मग अजून एक रील याच्यामध्ये व्हायरल झाले नाही का. ते म्हणता मला सांगितलं का पॅडी दादा एकदम खवचोडा तू कोण आहे. मला सांगितलं होतं का तू कोण आहे. बाप रे बाप. आणि वो डीपी दादा का इसका भी मैटर हो गया था. अपने डीपी दादा का इसका क्या
ते नॉमिनेट करायचं होतं, कोणाचं तरी नाव घ्यायचं होतं, ते मशाल पेटवायची होती. भाऊ ना काय कारण दिले भाऊ. सकाळी माझ्या शरीराचा जर डीपी दादाला हात लागला तर त्यांना वाटलं मला गुदगुल्या झाल्या. कॅमेरा समोर जाईल की महाराष्ट्राचा छोटा पुढारी गुदगुल्या करतो. म्हणे महाराष्ट्रामध्ये फेमस करतील की छोटा पुढारी गुदगुल्या करतो. अरे बाप रे बाप, मग क्या इसके ऊपर डायलॉग दूं? और इसके बाद वो मशाल पेटवने का क्या उल्टी मशाल पेटव रहा है. भगवान है कहाँ रे तू. तो उड़ाने की जगह अपनी थोप उड़ाएगा ये भाई. आणि गनू भाई का और कैसे हो गया इधर, लव शिप वगैरह हो गया, वो रक्षाबंधन मैटर वगैरह हो गया. निक्की ताई से भी झगड़ा, निक्की ताई सोबत पण एकदम अरे बाप रे. अरे तुला सख्या बहिणीचा दर्जा दिला नाही. सख्या बहिणीचा दर्जा काय दिला? अरे नको मग मला, मग मी तुझ्या प्रेमावरच राहीन. गनू भाऊ बिग बॉस सोडून बाकी सगळं घेऊन राहिले असं मला वाटतंय. गनू जी ऐसा नहीं है, घनश्याम जी का कर रहे हो अंदर जाके भैया. झुटा भाववाणीच्या नावाचा धब्बा आहे तू. निकुताई म्हणल्यामुळेच घात झाला ना. एवढी मजा नाही, एवढी मजा मी तुम्हाला सांगतो. आय विल बी व्हेरी ऑनेस्ट. ओके, हे काय मी बोलत आहे. एखाद्या माणसाचा पूर्ण नैराश्य जी आहे ना, ही बिग बॉस मराठी जो बघत असेल त्याची निघून जाणार. मी तुम्हाला सांगतो टॉप नॉच एंटरटेनमेंट आहे, पूर्ण तुम्हाला येड लावणारी एंटरटेनमेंट आहे भेंडी. कारण मी काय बोलतोय बाबा, माय पुरे रील्स मध्ये ते दिसू राहिलं, युट्यूबवर ते दिसू राहिलं. मला मोठा प्रश्न पडलाय तर संपल्यावर मी काय पाहू, जुने सीजन जाऊन पाहिजे काय. एनीवेज गनू भाई का आगे जाके क्या होता है ये तो अपने को पता चलेगा ही. मेरी बातचीत गनू भाई के बारे में आपको क्या लगता है कमेंट सेक्शन में आके अपना जो अर्जी है वो दीजिएगा. भेटूत पुढच्या व्हिडिओ मध्ये. टिल देन डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट.